आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। तनपुरे साखर कारखान्याची संलग्न विवेकानंद नर्सिंग होम मधील शिक्षकेतर कर्मचारी पदोन्नती, महागाई भत्ता व पगारवाढीसाठी गेल्या 3 दिवसांपासून नर्सिंग होमच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू असताना आज 6 मार्च रोजी राजमुद्रा ग्रुपचे प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी तसेच विविध संघटनांनी तनपुरे साखर कारखान्याचे तत्कालीन प्रशासक व राहुरीचे सहाय्यक दीपक पराय यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। तनपुरे साखर कारखान्यात प्रशासक म्हणून काम बघत असताना दीपक पराय यांनी विवेकानंद नर्सिंग होमच्या प्राचार्य शेकोकार यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर नेमणुका करून पदोन्नती व पगारवाढ केली। यामुळे अनेक वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यानं नर्सिंग होम, फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 3 मार्च पासून धरणे आंदोलन सुरू करून अन्य कर्मचाऱ्यांना सुद्धा पदोन्नती व पगारवाढ करावी व झालेला अन्याय भेदभाव दूर करावा अशी मागणी केली। दरम्यान 3 मार्च पासून हे कामबंद आंदोलन सुरू असून आरोग्य व्यवस्था ठप्प असताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने संतप्त कामगारांनी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे सहाय्यक निबंधक गाठून ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी कुमार भिंगारे, किरण चव्हाण, सोमा शिंदे आदींसह विवेकानंद नर्सिंग होमचे अशोक उगले, सुदाम भागवत, श्री हिवाळे, नवनाथ तारडे, राजेंद्र साळुंखे, छाया भिंगारे, सुरेखा म्हस्के, मीना नवाळे, रोहिणी सरोदे, शबाना सय्यद, भामा भागवत, ज्योती मोरे, निकिता मदने आदींसह कर्मचारी व राजमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान आज गुरुवारी राजमुद्रा प्रशांत मुसमाडे यांच्यासह विवेकानंद नर्सिंग होमचे कर्मचारी राहुरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात आंदोलन करणार असल्याची खबर लागताच सहाय्यक निबंधक दीपक पराय यांनी कार्यालयातून काढता पाय घेत भ्रमणध्वनी देखील उचलत नसल्याने कामगार वर्गाने संताप व्यक्त केला। देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम इथं 4 दिवस झाले कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, परंतु कुठलाही सरकारी अधिकारी किंवा प्रशासक त्या आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही आहे किंवा त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिलेलं नाही। कर्मचाऱ्यांची जी मागण्या आहेत त्या अतिशय रास्त मागणी आहे। मागं जे 3 वर्षापासून जे प्रशासक होते तिथं अधिकारी पराय साहेब, आज आम्ही त्यांच्या ऑफिसला आलेलो आहे। त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या बढत्या दिलेल्या आहे त्या सर्व कर्मचारी, आणि आमचं म्हणणं काय की त्यांना बढत्या दिल्या तर नियमाप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाढले पाहिजे। शासकीय जे भत्ता आहे तशाप्रमाणे त्यांना भत्ता दिला पाहिजे। आज 12-12 वर्ष झाले काही कर्मचारी 6-6 हजार पगारावर काम करतात। आज एवढ्या महागाईच्या काळामध्ये 6,000 रुपये महिना काम करणं म्हणजे अतिशय कठीण, त्यांचं आज ते कसं कठीण परिस्थितीत कुटुंब चालवत आहेत। तर आज आम्ही राजमुद्रा प्रतिष्ठान आणि इतर सर्व संघटनांच्या वतीनं इथं आम्ही राहुरीमध्ये सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात मोर्चा आणला होता, परंतु इथं आज ते अधिकारी काही कामानिमित्त बाहेर गेले असल्यानं इथं उपस्थित नाही आहेत। परंतु आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की सर्व कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाढवण्यात यावे व जो सरकारी नियमाप्रमाणे भत्ता असेल किंवा मिनिमम वेजेस ॲक्ट जो आहे त्याच्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना पेमेंट देण्यात यावे ही आम्ही मागणी केलेली आहे। आणि जे आंदोलन नर्सिंग होम इथं सुरू आहे ते असेच सुरू होणार आहे जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या मान्य होत नाही तोपर्यंत ह्या आंदोलन सुरूच राहणार आहे। आणि आता देवळाली प्रवरातील राहुरी तालुक्यातील इतर संघटनाही त्यांना पाठिंबा देऊन ह्या आंदोलनामध्ये उतरणार आहेत। देवळाली प्रवरा जे नर्सिंग होमचं जे आपलं सेंटर आहे राहुरी फॅक्टरीवरचं, गेल्या 4 दिवसापासून तिथले जे सगळे कर्मचारी काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत। या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या वतीने इथे सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या आंदोलनाची दखल अद्याप घेतलेली नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे। आणि कामगार कायदे आणि या सगळ्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या गोष्टी सगळ्या कामगारांना मिळायला पाहिजेत अशा पद्धतीने मिळत नाहीत, हे अत्यंत भयंकर आहे आणि हे दुःखद पण आहे। या आंदोलनामध्ये सगळेच कार्यकर्ते आणि सगळ्या संघटना सहभागी झाल्यात। आम्ही या प्रशासनाला याद्वारे इशारा देतो की जर लवकरात लवकर इथल्या कामगारांचा प्रश्न जर तुम्ही मार्गी लावला नाही तर आम्ही सगळे कार्यकर्ते नर्सिंग होम समोर असणारा जो नगर मनमाड हायवे तो ठिकाणी आम्ही बंद करू आणि त्या होणाऱ्या नुकसानाला आणि होणाऱ्या परिणामाला हे सगळं प्रशासन जबाबदार असेल। आणि लवकरात लवकर जर प्रश्न सुटले नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं कुठल्या मार्गाने आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि आज आम्ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आलेलो आहेत, पण इथले कुठलेच अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत। म्हणून आम्हाला असा एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की आंदोलनाकडे जाणून बुजून प्रशासन
अधिकारी आणि प्राचार्य दुर्लक्ष करतात की काय आणि कुठल्या तरी माणसाला या ठिकाणी पाठीशी घालतात काय असा आम्हाला प्रश्न आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगर मनमाड हायवे हा बंद करून आंदोलनाचं समर्थन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। धन्यवाद। चालू आहे ना, पराळे सरांनी काय केलेलं आहे, 4-5 जणांना मागच्या कालावधी त्यांना वाढ दिलेली आहे। तर मग आमच्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पण त्याप्रमाणे वाढ द्या। आणि आम्ही जर प्रिन्सिपलला विचारायला गेलो तर ते आम्हाला सांगतात नाही दिली, बाकीचे काही अधिकारी आहे त्यांनी दिली, माझीच एकट्याची सही नाही आहे, पण त्याच्याच एकट्याची सही आहे। मग यांनी आमच्यावर अन्याय केला ना। रोजंदारी मधल्या बाया आहे त्यांच्यावर का नाही, त्यांना का नाही न्याय दिला यांनी आतापर्यंत? आमच्यावर का बरं अन्याय करायचा? हा, आणि आता आम्हाला म्हणते तुम्ही किती बसा, तुमचं काहीच होणार नाही। आणि ज्या लोकांना दिलं ते तर बसलेले नाहीचे, आणि आमच्या विषयी वेगवेगळ्या बातम्या देतात। यांचे पोट दुखतात, असं होतं तसं होतं। कस काय आमचे पोट दुखतात? यांची क्वालिटी नाही। आमची क्वालिटी आहे म्हणून तर आज नर्सिंग होम व्यवस्थित आहे ना। आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो। इन्स्पेक्शनच्या काळात रात्री 11-11, 12-12 वाजता घरी जातो आम्ही। आम्हाला पण न्याय भेटला पाहिजे। आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही लेडीज पण आत्मदहनाची तयारी ठेवू शकतो इथून पुढं। नर्सिंग होम हॉस्पिटलमध्ये एक्सरे टेक्निशियन म्हणून 15 वर्षापासून काम करत आहे, पण मला शिपाई या पदाचा पगार दिला जातो। मी पराये साहेबांना आजपर्यंत किमान 10 वेळेस माझ्या अडचणीसाठी साहेबांच्या कानावर घातलं होतं की साहेब माझ्यावर असा अन्याय झालेला आहे, परंतु पराये साहेबांनी व प्राचार्य साहेबांनी माझ्या अर्जाचा कुठलाही प्रकारचा विचार केला नाही। त्यामुळे आम्ही या उपोषणास बसलेलो आहे। तरी किमान साहेबांना तरी माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।